हॅलो फ्रेंड, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आपण बाजारातून टुटी फ्रुटी विकत आणतो, केकसाठी वापरतो, आपण काही इतर मिठाईमध्ये वापरतो. ती टुटी फ्रुटी कशी बनवतात? आज आपण ती टुटी फ्रुटी बनवू. ती कलिंगडापासून पण बनवतात, आपण पपईची बनवू. हे बघा, हे मला एक जणांनी पपई दिली, तर म्हटलं चला आपण याची टुटी फ्रुटी बनवूया. चला तर मी आधी हे कापून बारीक त्याचे तुकडे करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला काय करायचं आहे ते. हे बघा, चिरून घेतले मी. पपई जरा थोडीशी पाडायला लागलेली होती म्हणून लाल दिसते. आता आपण त्याला थोडीशी वाफ घेऊन घेऊ. ह्यात 1 चमचा साखर टाकली. पपई टाकून घेऊ त्यात. पपईला पाड लागलेला होता त्यामुळे लाल दिसते ती. जरा कच्ची पपई असली तर ती जास्त शिजवून द्यावी लागते. हिला आपण फक्त थोडीशी साखरेच्या पाण्यामध्ये शिजवून घेऊ आणि गॅस बंद करते मी, कारण जास्त गाळ होईल म्हणाय तर ती. हे थंड होऊ देते, नंतर आपण त्याला निथळून काढू. हे बघा, आता हे काढून घेते मी, कारण जास्त शिजवून नाही द्यायचं आहे आपल्याला. निथळून काढते मी ह्यातलं हे साखरेचं पाणी. हे बघा, हे निथळून दिलं मी आता हे. आणि हे रंग घेतलेत मी 3 वाट्यांमध्ये. हे बघा, हा पिवळा रंग आहे केशरी, हा हिरवा आहे आणि हा गुलाबी लाल आहे. ह्यात आपण थोडं थोडं ते टाकून घेऊ आणि हे मात्र गार होऊ द्यावं लागतं चांगलं पंख्याखाली, तेव्हा मी ती टुटी फ्रुटी आपली कडक होईल. मी आता फक्त तुम्हाला रंग लावलेला दाखवते. हिरवा रंग झाला आणि हा लाल. हे जरा पंख्याखाली चांगली सुकून द्यायची. हे मी परत ताटात काढून दाखवते तुम्हाला. आता जो जरा डार्क जास्त दिसतोय तो रंग सुकल्यावर त्यातला तो ओलेपणा सुकला की मग कमी होईल. हे बघा, ही आपली 3 रंगाची टुटी फ्रुटी तयार झाली. ही सुकू द्यावी लागेल चांगली, पण आता ओली आहे म्हणून तशी दिसते. कशी वाटली आपली आयडिया सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.